आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत मास्टर इंजिनियर सागर भावसारजी. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर अर्थात 2011 पासून त्यांनी फर्मला सुरुवात केली. पण मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं इतक्या कमी वयामध्ये आपण एंटरप्रेन्योर बनू शकतो, नवीन फर्म सुरू करू शकतो. त्याहीपेक्षा मला असं वाटतं राष्ट्र निर्माण, देश निर्माण पण तो एका छोट्याशा गाव पातळीपासून गावापासून सुरुवात होतो, शहरापासून सुरुवात होतो. आणि त्याच्यात त्यांनी सुरुवात केली स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग किंवा स्ट्रक्चरल डिझायनिंगमध्ये त्यांची मास्टरी असं म्हणायला हरकत नाही, कारण त्याच्यात ते फार उत्तम काम करतात. आणि पुण्यात काम चालू आहेत, जळगावमध्ये काम चालू आहेत, अजूनही काही बाहेर ठिकाणी काम चालू आहे. या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यामुळे सुरुवात आपण इथूनच करूया. परत एकदा तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती, म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं? शाळा तशी तर 1ली ते 10वी लाना विद्यालय म्हणून आहे जळगावमध्ये, त्या ठिकाणी केलं. 10वी पास आउट झाल्यानंतर मग इथं न्यू पॉलिटेक्निक बांबोरी म्हणून एक कॉलेज होतं, त्या ठिकाणी डिप्लोमा कंप्लीट केला. नंतर SSBTS म्हणून बांबोरीलाच इंजिनिअरिंग कॉलेज होतं, त्या ठिकाणी डिग्री पूर्ण केली. त्याच्यानंतर नाशिकला KK वाघ म्हणून कॉलेज आहे, त्या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, ME ची डिग्री घेतली. त्याच्यानंतर मग 3 ते 4 वर्ष प्रॅक्टिस केली एका कन्सल्टंटकडे. आणि मग नंतर 2015 पासून आतापर्यंत माझे पार्टनर आहेत मोहित अरुण पाटील, यांच्यासोबत आम्ही AV कन्सल्टंट ही फर्म स्थापन करून आता आम्ही प्रोजेक्ट करत आहोत. क्या बात आहे. मग त्यातला पहिला प्रश्न आधीच मला असं विचारायचं की कुठल्याही कन्स्ट्रक्शनला सुरुवात करताना प्लॅन ही स्टेज अतिशय महत्त्वाची असते. तर तुमच्या मते प्लॅन या स्टेजचं महत्त्व काय आहे आणि तुम्ही त्याच्यावर कसं काम करता? बेसिकली प्लॅन जो आहे हा आर्किटेक्टकडनं बनवला जातो. त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या वास्तू वगैरेचा विचार करून आणि प्लॉट वगैरे प्रमाणे काय असतील काय नाही त्या रिक्वायरमेंट्स बघून आर्किटेक्ट प्लॅन तयार केले जातात. आणि त्याच्यावर आमचं फक्त एवढंच वर्क असतं की आलेल्या प्लॅनवरती कॉलम्सच्या पोझिशन्स घेणं, नंतर बीम्सची फ्रेमिंग्स वगैरे कशी बसते, काय बसते ते बघणं, आणि जेणेकरून जे काही ओनर आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचे बीम्स किंवा कॉलम्स आपल्या कुठल्या रूम मध्ये ऑब्स्ट्रक्ट न ठरता प्रॉपर वर्क करणं हे आमचं काम आहे. बरोबर, तेवढं बघतो. त्यामुळे तेवढं तुम्ही मेजरली बघता. दुसरं असं आहे की आपण जेव्हा कुठल्याही कन्स्ट्रक्शनला सुरुवात करत असतो तेव्हा कायम सुरुवातीला किंवा नंतर तो एक मुद्दा येतो, तो म्हणजे बजेटचा. आणि तो कस्टमर असं नंतर म्हणतो की अरे आमचं थोडं बजेट कमी आहे, आता एवढ्यातच बसवून द्या. तर मग अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? नाही, म्हणजे लोकांची मानसिकता कशी असते की त्यांना स्ट्रक्चर तर बनवायचं असतं, परंतु त्यांना इंटेरियर वरती सध्या ते जास्त फोकस करत आहेत. ऍक्च्युली आमचं म्हणणं असं असतं की तुम्ही बेसिक जे स्ट्रक्चर आहे त्याचा विचार अगोदर केला पाहिजे. लोकांना आमचं असं म्हणणं असतं की तुम्ही स्ट्रक्चर जे मेन आहे त्याच्यावरती भर दिला गेला पाहिजे. लोकांची मानसिकता एवढी असते की त्यांना इंटेरियर वरती ते जास्त भर देतात, म्हणून मग त्यांची ती कॉस्ट जी असते ती वाढत चालते. बरोबर. दुसरा, आता तुम्ही स्ट्रक्चरल डिझायनिंग मध्ये म्हणून तुम्हाला हा स्पेशली प्रश्न विचारला. आता तुम्ही जसं म्हटलं तसं लोक जसं एक्सटेरियरला जास्त महत्त्व देतात, पण मग एखाद्या चांगल्या स्किल्ड माणसाकडनं डिझाईन करून घेणं आणि जे बेसिक कुणाकडनं तरी करून घेणं, ह्याच्यात काय पुन्हा फरक असतो? याच्यामध्ये फरक असा असतो सर की जे काय नॉन टेक्निकल पर्सन्स असतात, म्हणजे आपण ज्यांना मिस्त्री वगैरे म्हणू शकतो, ते ज्यावेळेस काम करतात ते कुठल्या बीमला किंवा कुठल्या कॉलमला काय लागणार आहे हे त्यांचं ढोबळ अंदाज असतो की या ठिकाणी एवढे बार टाकू, त्या ठिकाणी तेवढे बार टाकू. ते लोडिंगचा विचार करत नाही, काही नाही. परंतु एका स्ट्रक्चरल कन्सल्टंट कडनं जर तुम्ही हे केलं तर ते प्रॉपर काय कुठे कशी लोडिंग आहे त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढंच ते तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहेत. आणि सगळी बिल्डिंगची स्टॅबिलिटी एक स्ट्रक्चरल इंजिनियर घेतो. त्याच्यामुळे आमचं तेवढंच म्हणणं असतं की तुम्ही एका प्रॉपर कुठल्याही स्ट्रक्चरल इंजिनियर कडनंच तुमची बिल्डिंग डिझाईन करून घ्यावी. बरोबर. ज्याप्रमाणे हे आपण बिल्डिंगचं किंवा कुठल्या वास्तूचं स्ट्रक्चर बघतोय, तसं एक सिटीचं स्ट्रक्चर स्वतःचं असतं आणि ते आता ऑलरेडी जळगावचं तर बनलेलं आहे. पण जर भविष्यात तुम्हाला असं वाटत असेल की पुढच्या 15-20 वर्षात पुण्या मुंबई सारखंच आता जळगाव सुद्धा फार डेव्हलपिंग मध्ये यावं, तर तुम्हाला काय वाटतं कुठल्या मुद्द्यांवर आता काम करण्याची गरज आहे एका इंजिनिअरिंगच्या अँगल मधनं? सर्वात महत्वाचं म्हणजे सर, सिटीची जर ग्रोथ व्हायची असेल तर तुमची MIDC डेव्हलप झाली पाहिजे. ज्यावेळेस तुमच्या इथे एम्प्लॉयमेंट येणार तरच तुमची सिटीची ग्रोथ होणार आहे. बाकी तसं तर छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, रोड रस्ते वगैरे याच्यावरती पण फोकस केला गेला पाहिजे. बरोबर आहे. बाकी सगळं इंडस्ट्रीयल वरतीच डिपेंड आहे. बरोबर आहे. पण जसं तुम्ही रोड्स म्हणला किंवा इंडस्ट्री म्हणला, तर मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? जळगावला बघायला गेलं तर MIDC मध्ये फक्त 2-3च प्रकारचे उद्योग आहेत, म्हणजे जसं इरिगेशन आहे, चटई फॅक्टरीज आहेत, दाल मिल्स आहेत. पण याच्या व्यतिरिक्त ज्या काही इंडस्ट्रीज असतील मोठ्या,
मोठ्या स्केलच्या त्या जळगावमध्ये आल्या पाहिजे, असं शासनाने याचा विचार करायला हवा. ओके. म्हणजे जेणेकरून जी जळगावची पॉप्युलेशन आहे ती जर मुंबई पुण्याकडे जात असेल तर जर तुमच्या MIDC मध्ये जर अशा काही कंपन्या झाल्या तर इथली एम्प्लॉयमेंट वाढेल. बरोबर. म्हणजे जेणेकरून ऑटोमॅटिक सिटीची ग्रोथ होते. ग्रोथ होईल. दुसरं, जेव्हा आपण कुठलाही एक लेमॅन स्टील सिलेक्ट करण्याची वेळ, जसं समजा माझं घर इंडिव्हिज्युअल बनवतोय, तर तेव्हा स्टील सिलेक्ट करताना काय बेसिक पॉईंट्स तरी बघितले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? बेसिक म्हणजे वेट कडे आपण अगोदर लक्ष दिलं गेलं पाहिजे, की म्हणजे जे बारच्या सायझेस दिलेले आहे आणि त्याचा जे आपल्याला कोड प्रमाणे जे काय वेट दिलेलं आहे ते बरोबर आहे की नाही ते तपासून घेणं, किंवा मग त्याच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या कंपनीकडनं मागवून घेणं, बरोबर. आणि एलॉंगेशन वगैरे कशा आहेत काय त्या प्रॉपर्टीज वगैरे चेक करून घेणं, एवढं एक बेसिक महत्त्वाचं. आपण करू शकतो. दुसरं, आयकॉन स्टील कधी तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर वापरलाय आजपर्यंत? आहेत बरेच प्रोजेक्ट आता सध्या रिसेंटली चालू पण आहेत की ज्या ठिकाणी आपण आयकॉन स्टील वापरत आहोत. ओके. आणि काही प्रोजेक्ट असे कम्प्लीट पण झालेले आहेत की जिथे आम्ही आयकॉन स्टील वापरलेलं आहे. क्या बात आहे. आणि आता अगदी शेवटचा मुद्दा म्हणजे या क्षेत्रात जे तुमच्यासारखे तरुण येतात, आता इंजिनियर्स येतात, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? सल्ला म्हणजे फक्त एवढंच आहे की प्रामाणिकपणे काम व्हायला हवं आणि शहराच्या विकासासाठी, देशाच्या विकासासाठी त्यांनी इथे सहभाग द्यायला हवा. क्या बात आहे. तो हे होते इंजिनियर सागर भावसारजी, आणि त्यांनी आता स्वतःनं सांगितलं तसं की राष्ट्र निर्माण, देश निर्माणामध्ये तुम्ही सहभागी होता. या भावनेनं जर तुम्ही या क्षेत्रात आलात तर या क्षेत्रामध्ये तुम्हाला अजून काम करायला मजा येईल. हे खूप फील्ड मोठं आहे, व्हास्ट आहे. त्याच्यात एकेका सेक्टरमध्ये सुद्धा जर तुम्ही 40-50 वर्ष काम केलं तरी सुद्धा पूर्ण नाही, एवढं एक सेक्टर आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तुमच्या मनापासून आभार, आणि भविष्यात सुद्धा अशाच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी, पर्यायाने देश सेवा घडावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.